नमस्कार, सी एस चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चूक म्हणजे नक्की काय असतं या सिरियलमध्ये आज काय घडले ते आपण बघणार आहोत. सौजन्य आहे स्टार प्रवाह. शालिनी माहेरवरनं परत येते. परत आल्यावरती गौरीला आणि जयदीपला बोलवून आहेर करते. तिच्या या गोष्टी बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. ती देवकीलाही आहेर करायला सांगते. देवकी आहेर करते, पण तिच्याही डोक्यामध्ये प्रश्न चालू असतो की हे नेमकं होतं काय आहे. उदयला या गोष्टीची चीड येते व तो शालिनीला याबद्दल जाब विचारतो. वहिनी, तुम्ही पक्ष तर चेंज केला नाहीत ना, असा तो म्हणतो. त्यावेळेस ती म्हणते की नाही, मी फक्त माझी नीती चेंज केलेली आहे. मी आता साम दाम दंडभेद या नीतीने काम करणार आहे आणि आपल्या शत्रूला गाफील करून त्याच्यावर वार करणार आहे, अशी शालिनी म्हणते. इकडे गौरी ज्यावेळेस रूममध्ये येते त्यावेळेस ती जयदीपला म्हणते, मी आज खूप खुश आहे, कारण आज मला दोन्ही जावांनी माझा मान दिला आहे, यांनी माझा स्वीकार केला आहे. त्यावेळेस जयदीप तिला म्हणतो की यामध्येही मला शंका आहे, शालिनी वहिनी अशा का वागत आहेत. त्यावेळेस ती त्याला सांगते की आपल्या माणसांवरती शंका करायची नसते, जे काही होत आहे ते देवीच्या आशीर्वादाने होत आहे, अशी ती म्हणते व खुश राहते. इकडे यावेळेस देवकी, उदय आणि शालिनी पुढचा प्लॅन करत असतात. त्याच वेळेस माई तिथे येतात व त्या त्यांना विचारतात काय डाळ शिजत आहेत. त्यावेळेस शालिनी त्यांना म्हणते की ॲक्च्युली आम्ही विचार करत होतो की नवीन लग्न झालेल्या जोडप्याला आपण कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम व्यवस्थित केलेला नाही आहे, त्यामुळे त्यांचं राहिलेलं देवदर्शन तरी आपण व्यवस्थित करावं अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेस माई त्यांना म्हणतात की ज्यावेळेस सत्यनारायणाची पूजा होती त्यावेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारचा भाग घेतला नव्हता आणि आता अचानक असं कसं. त्यावेळेस शालिनी म्हणते की कितीही झालं तरी आता ती या घरची सून झालेली आहे, त्यामुळे या गोष्टी आपल्याला करावंच लागणार आहे, अशी ती म्हणते व माईंना त्यांच्या देवदर्शनाकरता कन्व्हिन्स करते. माई तिथे ठीक आहे म्हणतात व तिथं निघून जातात. इकडे गौरी दादांना सांगत असतात की झालेला प्रकार हा खूप आनंददायी आहे. दादांनाही खूप आनंद होतो की दोन्ही सुनांनी तिचा स्वीकार केला आहे. व ह्या गप्पा मारत असतानाच माई तिथे येतात व त्यांचे बोलणे ऐकतात की हे सगळे देवीच्या कृपेने होत आहे. तेव्हा माई त्यांना म्हणतं की त्याच देवीच्या आशीर्वादाकरता आता तुम्हाला तिच्या दर्शनाला जावं लागणार आहे, त्यामुळे जयदीपला घेऊन तू देवीच्या दर्शनाला जा, असे त्या गौरीला सांगतात. गौरी आनंदाने तिथनं निघते व जयदीपच्या रूमकडे येते. इकडे मोहिते जयदीपला कंपनीबद्दल अपडेट देत असतात. त्यावेळेस ते म्हणतात की काल मला उदयने रोखलेही आणि मला धमकावले सुद्धा. त्यावेळेस जयदीपला त्याचा राग येतो. जयदीप त्यांना पुढे प्रश्न विचारतो की आपल्या कंपनीचा सेकंड प्लांट जो उभा राहणार होता तो अजून का नाही राहिला. त्यावेळेस मोहिते म्हणतात की उदय सरांनी आणि अनिलनी काही रसच नाही दाखवला, त्यामुळे हा प्लांट पुढे उभा राहिला नाही. तेवढ्यात गौरी तिथे येते व म्हणते आपल्याला देवदर्शनाकरता जायचं आहे, तयार व्हा. त्यावेळेस जयदीप तिला म्हणतो की मला काम आहे, मी येऊ शकत नाही. त्यावेळेस गौरी त्याला म्हणते की आपल्याला आशीर्वाद घेणं गरजेचं आहे आणि कुठल्याही शुभकार्याकरता देवीचा आशीर्वाद हवा व ती त्याला तयार करते. जयदीप जाण्यास तयार होतो व तो तिला तयारी करण्यास सांगतो. जयदीप तिथनं निघताना भाऊजींना फोन लावतो व तिथून बाहेर पडतो. त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी उदय लपून ऐकत असतो. इकडे शालिनी देविकेला म्हणते की तू पटपट हात चालव, मला भूक लागली आहे, स्वयंपाक लवकर तयार कर. त्यावेळेस देवकी त्यांना म्हणते की तुम्ही सगळं क्रेडिट घेतात आणि मलाच कामाला लावता. त्यावेळेस ती म्हणते मी डोक्याने काम करते, त्यामुळे हे काम तुलाच करावे लागणार आहे, असे बोलून ती तिथनं तिला पटपट हात चालवायला सांगून निघून जाते. देवकी विचारच करत असते. इकडे गौरी आणि जयदीप देवीच्या दर्शनाकरता जातात. देवीचे दर्शन घेतात व पूजा करतात. इथेच आजचा भाग संपतो. आता यापुढे काय होणार आहे ते उद्याच्या भागात बघूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.